ChatGPTला हे 5 दिवसात जमलं. अपस्किलिंग आता किती काळाने सारखी गरज आहे प्रत्येक माणसाला. तर तो आता जवळपास 8.5-9 महिन्यांपर्यंत आला. मार्केटिंग टुडे इज नो लॉंगर अबाउट द प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस यू सेल बट द स्टोरीज यू टेल. हाय हॅलो नमस्कार राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. आज सगळीकडे जर कुठली चर्चा असेल ना तर ती म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. खाण्यापासून ते फिरण्यापर्यंत आणि गाण्यापासून ते काय पदार्थ बनवण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी AI वापरलं जातं. हा म्हटलं तर अवघड विषय आहे, म्हटलं तर सोपा पण विषय आहे. याच अवघड विषयावरची चर्चा करणार आज आपण उद्योजक कट्ट्यावर चर्चा करणार आहोत. आणि बोलण्यासाठी आहेत याच आर्टिफिशियल इंटेलिजन्समधले तज्ज्ञ डॉक्टर अमेय पांगारकर. नमस्कार अमेय, तुमचं स्वागत. नमस्कार. थँक्यू फॉर. जगभर चर्चा सुरू आहे AI बद्दल. कसं वापरायचं, काय फायदा, काय तोटा, अशी प्रचंड सगळी चर्चा सुरू आहे. याचा प्रचंड वेग आणि हे आहे. किती वेगानं वाढतंय AI जगभर, काय याचा स्केल आहे? खरं बघायला गेलं तर आपण त्याची व्याप्तीचा विचारही करू शकत नाही. या लेवलला हे आहे असं म्हणायला हरकत नाही. वेग हा मुद्दा फक्त बघितला तर ह्याच्याबद्दल 2 गोष्टी फक्त सांगतो. म्हणजे कदाचित आपल्याला त्याचा वेलॉसिटी स्पीडपेक्षाही मी वेलॉसिटी त्याची किती जास्त ह्याचा अंदाज येईल. आपण 1-2 मिनटं एक परिमाण धरूयात की 1 मिलियन युजर्सला पोचायला कुठल्या टेक्नॉलॉजीला किती वेळ लागला. म्हणजे आपल्या त्याचा साधारण काहीतरी एक अंदाज येण्यासाठी आपले जे लँडलाईन फोन्स होते यांनी जवळपास 51 वर्ष सहज घेतली 1 मिलियन युजर्सपर्यंत पोचायला. अगदी जवळजवळच्या काळात मोबाईलला हे काम करायला 7-8 वर्ष लागली. फेसबुक, नेटफ्लिक्सनी हेच काम 3-3.25 वर्षात केलं. पण ChatGPTला हे 5 दिवसात जमलं. मला आणि हेही ChatGPT ही 2022 नोव्हेंबर एंड, म्हणजे आताही 2-2.5 वर्ष आपण पुढे आलेलो आहे त्याच्या. म्हणजे AIच्या भाषेत आपण जवळपास एक पिढीच पुढे आलो असं म्हणायला हरकत नाही. आत्ता मला या एक GPTचं आत्ता मी उदाहरण घेतलं, अशी जवळपास आता 1.5 कोटीच्या आसपास टूल्स अवेलेबल झालेली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात. त्या सगळ्या टूल्सचा आपण नुसता जरी विचार केला, म्हणजे 1.5 वर्ष 2 वर्ष साधारण हा कालखंड पहिलं टूल येऊन आत्तापर्यंतचं, म्हणजे साधारण एक 600-700 दिवसात जर 1.5 कोटीच्या आसपास टूल्स झाली आहेत, मग आपण साधारण अंदाज लावू शकतो की दिवसाकाठी किती टूल्स बनत आहेत. आणि ही टूल्स बनत आहेत कारण त्याची काहीतरी डिमांड आहे. आणि तुम्ही मगाशी सुरुवात करताना खूप छान त्याची व्याप्ती सांगितली की म्हणजे अगदी घराघरात आता हे पोचलेलं आहे. आणि जसं आता ह्याचा पुढचा काळ बघायचा झालं तर आपण या सगळ्यांबरोबर जगणार आहोत. एक फक्त ह्याच्यात मला गोष्ट जी कदाचित काही खंत म्हणून वाटते की जी बऱ्याच जणांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा तो जरा संकुचित वृत्तीने असतो. तो असा असतो की आपण अजूनही याला एक काहीतरी प्रॉडक्ट किंवा एक काहीतरी टेक्नॉलॉजी एवढंच म्हणून त्याच्याकडे बघतोय. माझं फक्त ह्याच्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला एक दुसरं म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं किंवा कम्पेअरच करायचं झालं तर तुम्ही इंटरनेटशी ह्याला कम्पेअर करा. इंटरनेट हा केवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, केवढा मोठा कॅनव्हास आहे. त्याच्यावरती मग ऑनलाईन बँकिंग आलं, मोबाईल गेम्स आले, त्याच्यावरती अजून तुमचं सोशल मीडिया आलं, हे सगळं आलं. पण ह्या सगळ्याचा मेन कॅनव्हास, मेन पटल कुठला आहे तर इंटरनेट नावाचा. AIची तुम्हाला जर कम्पॅरिझन करायची असेल तर ती त्याच्यासारखी करा. हे तेवढं मोठं आहे. आत्ता आपण कदाचित फक्त टिप ऑफ द आईसबर्ग कदाचित कुठेतरी बघतोय, ऐकतोय आणि ते नवीन असल्या कारणाने त्याची भीतीच जास्त आहे. अशा ह्या मोठ्या क्षेत्राबद्दलच्या गप्पा आहेत, त्यामुळे मजा येईल. जगभर तर हे प्रचंड वेगाने वाढतंय, पण ह्याची एक धास्ती पण खूप घेतली आहे. म्हणजे इंटेलेक्च्युअल वर्तुळात असो की सामान्य अगदी रस्त्यावर जी मंडळी असतं त्या पानटपरीवरची चर्चा असो, प्रत्येक जण AI बद्दल खूप कुतूहलपणा आहे, भीतीपणा, ही धास्ती जी आहे ना ती काय आहे? म्हणजे आत्ताच गिरीश कुबेरांनी हरारेंची मुलाखत घेतली आहे, संडेच्या याच्यामध्ये आली आहे ती, रविवारच्या पुरवणीमध्ये. खूप वेगळ्या पातळीवरचा विचार त्यांनी मांडलाय. ही AI विषयीची एक उत्सुकता पण आहे आणि भीती पण आहे. ही भीती नेमकी कुठल्या कारणांसाठी आहे? काय ना, कुठलंही नवीन काहीतरी आलं स्थित्यंतर की पहिल्यांदा आपण घाबरतो. आणि ते आपल्या सायकोलॉजीमध्ये 5 स्टेजेस ऑफ ग्रीफमधनं आलेली गोष्ट आहे. त्याच्यात म्हणजे नवीन काहीही आलं तर पहिल्यांदा डिनायल की असं काही नाहीच आहे, हे माझ्यासाठी तर होऊच शकत नाही, हे तर पाश्चात्य आहे, हे माझ्या बाबतीत घडणारच नाही.
मग त्या डिनायलनंतर थोडं आता आपण पुढे आलो आणि आपण आता अँगर नावाच्या ह्याच्यात होतो, की मग त्याच्यावरती आरडाओरडाच इतका करा आणि मग त्याच्यावरती म्हणजे हे कसं घातक आहे, हे कसं आहे. बरं, तुमची माझी इच्छा असो नसो हे आलेलं आहे आणि हे राहणार आहे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला त्याच्यासोबत जगावं लागेल. ॲब्सोल्युटली. आणि ही स्थित्यंतरं, मी दरवेळी हे उदाहरण देतो, ही स्थित्यंतरं आपल्याकडे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जशी जशी झाली त्या प्रत्येक वेळी घडलेली आहेत. इलेक्ट्रिसिटी आली, त्याच्या आधी लोक हाताने काम करायचे, त्यांनी आरडाओरडा केला. कम्प्युटर्स आले तेव्हा आपल्याकडे अनेक ठिकाणी आठवडा 10 दिवस संप चालले होते. इंटरनेट आलं त्याच्यानंतर लोकांनी अजून आरडाओरडा केला होता. तसं ही प्रत्येक स्थित्यंतरानंतरची गोष्ट आहेच. गंमत आता इथे झाली, तुम्ही ज्या हरारींचा उल्लेख केला त्यांचेच 2 उदाहरणं त्यांच्या लिखाणातली देतो, की त्यांचं एक ऑब्झर्वेशन त्यांनी सांगितलं आहे, की आजवरच्या ह्युमन रेसच्या इतिहासात पहिल्यांदा असं होतं आहे की ज्या गतीनं एखाद्या गोष्टीचा स्पीड वाढला आहे किंवा एखाद्या टेक्नॉलॉजीचा व्याप्ती वाढती आहे, ही आपल्या तुमच्या माझ्या वैचारिक बुद्धीच्या ओव्हरऑल सगळ्यांच्या रेटपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मला ह्याचं उद्या काय असेल किंवा अजून काय होईल हे कळायच्यात अजून तिथे 4 गोष्टी घडलेल्या. मग मला दमछाक माझी होती की त्याचं बोट पकडायला, माझी दमछाक होती की त्याचा अरे हे नवीन काहीतरी झालं, काल काहीतरी वेगळं होतं, आज काहीतरी नवीन आलं. एक डेलॉईटने आणखीन एक दुसरी गंमत याच काळात दिलेला एक छान रिपोर्ट होता, की त्याच्यात ते म्हणतात की अपस्किलिंग आता किती काळाने सारखी गरज आहे प्रत्येक माणसाला. हा काही काळापूर्वीपर्यंत 3-1 वर्षापर्यंतचा काळ होता, तो आता जवळपास 8.5-9 महिन्यांपर्यंत आला आहे. म्हणजे दर 8.5-9 महिन्यांनंतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात का असेना, कुठल्याही हुद्द्यावर का असेना, तुम्हाला नवीन काहीतरी स्किल स्वतःला करायची गरज आहे. आता इतक्या लवकर एका वयानंतर सगळ्यांचा आपला इनर्शिया इतका वाढलेला आहे की आता मी नाही काय शिकणार, ती दारच मेंदूतली मी बंद करून टाकली आणि मग होणारा आरडाओरडा हा त्याच्यामुळे. सो तुमचा पहिला जो प्रश्न होता की भीती आणि धास्ती का आहे, कारण काहीतरी नवीन आहे ज्याला बदलायची किंवा तो बदल ॲक्सेप्ट करायची माझी तयारी नाही. आणि मगाशी म्हटलं तसं की 5 स्टेजेस ऑफ ग्रीफमध्ये आपण अजूनही अँगरलाच आहोत. ह्याच्यानंतर पुढचं आता निगोशिएट, बार्गेन या पातळीला आपण सगळे पोचू आणि मग त्यानंतर कुठेतरी ॲक्सेप्टन्स येईल आणि ते झाल्यावर एक्सेल होईल. सो याला वेळ जाईल, पण आपण सगळी स्थित्यंतर याच पातळीतून गेलेलो होतो. अगदी अगदी. आणि ते आता स्वीकारण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तसं तुम्ही व्यवसायाने म्हणजे शिक्षण आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मार्केटिंग आणि अशा पण सगळं तुम्ही कोर्स केले. हे AI ची गाठ नेमकी तुमची केव्हा पडली? आता 12-13च्या आसपास जेव्हा माझं MBA सगळं झालं आणि त्याच्यानंतर मार्केटिंग कन्सल्टन्सी किंवा मार्केटिंगचं स्ट्रॅटेजायझिंग हे विषय माझ्या आवडीचे होते आणि तेव्हापासून त्या गोष्टींमध्ये विविध पातळींवरती काम करायला सुरुवात केली. आणि जवळपास आता किती 12-1 वर्ष झाले मी विविध पद्धतीचं मार्केटिंग स्ट्रॅटेजायझिंग आणि नंतर पुढे कन्सल्टिंग या डोमेनमध्ये आता काम करतो. 19-20च्या आसपास गुगलच्या वतीनं एक रेअर लीडरशिप अकॅडमी नावाची त्यांची एक फोरम आहे, ज्याच्यात जगभरातले 40-50 मार्केटियर्स चं एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग आणि काही गोष्टी होतात. तर 19-20चं त्यांचं सेशन होतं. त्या क्लबमध्ये त्या मला भाग घेण्याची संधी मिळाली होती, माझी निवड त्याच्यासाठी झाली होती. आणि तेव्हापासून अजूनही मी त्या रेअर लीडरशिपचा सदस्य असल्याकारणाने त्यावेळी कुठेतरी माझ्यासमोर जनरेटिव्ह AI नावाची काहीतरी संज्ञा पहिल्यांदा ऐकायला आली, जेव्हा बार्डची डेव्हलपमेंट गुगलमध्ये चालू होती. बरं, तोपर्यंत AI कशाशी खातात त्याचा माझा काहीही संबंध नाही. कॉम्प्युटर लँग्वेजिंग हे काय असतं म्हणजे ओळखीचे फक्त होते, त्यामुळे तो संबंध होता. पण मी कधीच ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, आय नेव्हर गॉट माय हँड्स डर्टी इन डुईंग इट. सो तेव्हा जेव्हा ते कळालं तेव्हा अर्थात एक तार्किक बुद्धी होती की अरे बापरे, हे एवढ्या प्रमाणात जर येतं आहे आणि गुगलसारख्या लोक जर ह्याचं काहीतरी सांगतायत तर ह्याचा किती आणि कुठपर्यंत इम्पॅक्ट होईल ह्याचा विचार करण्याची क्षमता थोडीशी तेव्हा असल्याकारणाने हे काहीतरी वेगळं आहे. हे कधी येईल माहीत नाही, पण हे आलं की ह्याचा आवाका खूप मोठा असेल आणि म्हणून AIचा अभ्यास त्या काळात सुरुवात झाली. अभ्यास म्हणजे काय, कुठला कोर्स वगैरे न करण्यापेक्षा पुस्तकं वाचणं, त्यातनं समजून घेणं, त्याच्यावरचे काही ब्रॉडकास्ट वाचणं, हे असं सगळं सुरू झालं. आणि टू बी व्हेरी प्रिसाईज नोव्हेंबर एंडच्या आसपास 22ला जेव्हा GPT आलं तेव्हा अर्थातच मी त्याच्या पहिल्या काही युजर्सपैकी एक होतो. आणि तेव्हापासून ते मार्च 23 म्हणजे पुढचा एक 5-6 महिने मी वेगवेगळी सापडतील ती AI टूल्स वापरून बघत गेलो.
तेव्हा काहीही डोक्यात म्हणजे असा काही ठरलेला की अरे आज काहीतरी हे बघूयात ते बघूयात असं करत करत ते एक्सप्लोरेशन झालं आणि जवळपास मार्च म्हणजे 6-7 महिन्यामध्ये एक 10,000-1,000हून जास्त AI टूल्स माझी वापरून झाली होती. आणि ह्या सगळ्याबद्दलची जेव्हा काही गोष्टींचं काय चाललं आहे कसं चाललं आहे अशाबद्दलची एक चर्चा पद्मभूषण विजय भटकर सरांबरोबरची चालली होती वेगवेगळ्या कारणांसाठी. तर तेव्हा असं झालं की अरे ह्याच्याबद्दलचं पुस्तक का नाही. मग त्याच्याबद्दलचं मी पहिलं पुस्तक लिहिलं की जे भारतातलं AI टूल्सवरचं पहिलं पुस्तक होतं आणि मग अर्थात त्याचं मराठी आलं. आणि ते सगळं जेव्हा शोधत गेलो तेव्हा ह्याचे धागेदोरे अच्छा या क्षेत्रासाठी पण आहे, ह्याचं या क्षेत्रात पण आहे, मग हे पण आहे, मग अगदी बँकेत पण आहे, मग अगदी घराघरात पण आहे, स्वयंपाकघरात पण आहे, मग अकाउंट्समध्ये पण आहे, HR मध्ये पण आहे, मग अगदी काय ऑपरेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा जवळपास 48-49 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स सापडत गेले. मग ते शोधत गेलो. मग त्याचे होणारे इम्पॅक्ट्स, त्याचे होणारे इम्प्लिकेशन्स, त्याचे होणारे फायदे तोटे हे सगळे ॲनालायसिस करण्याची संधी मिळाली. आणि त्यातून आता AI कन्सल्टन्सी जी काय मी करतो ती तिथपर्यंत आली. पण अगदीच तेव्हा काही म्हणजे सुरुवात अशी काही ठरवून झाली अशातला भाग नाही. हे एक 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 करत या गोष्टी. आता हे तुम्ही सांगितलं की AI टूल्स एवढे 1.5 कोटी आहेत आणि 10,000 तुम्ही वापरले, तर तुम्ही यातले तज्ज्ञ आहात, एक्सपर्ट आहात म्हणून तुम्ही वापर. पण हे कॉमन माणसाला वापरायला याच्यात काही वेगळं शिकावं लागतं की सहज गुगल जसं वापरतो तसं वापरता येतं? तसं अगदी परफेक्ट तुम्ही घेतलं. तुम्हाला व्हॉट्सअप कधी कोणी शिकवलं का? यूट्यूब कोणी शिकवलं का? बरं चला गेल्या बाजारात गुगल पे तरी कोणी शिकवलं का? नाही शिकवलं ना. पण आज तुम्ही सर्रास कॉन्फिडंटली ही सगळी ॲप्लिकेशन्स वापरतात. कारण परत तुमच्या मनात डिजिटल या प्लॅटफॉर्मबद्दलचा ॲक्सेप्टन्स आला आहे. ज्या क्षणी AI तुम्ही त्या लेवलला पोचाल हे सगळं खूप सोपं वाटेल. आणि यातलं कुठलंही टूल म्हणजे या जवळपास सगळी जी काही टूल्स आहेत यातलं कुठलंही टूल हे वापरायला अवघड या कॅटेगरीमध्ये मोडेल अशी एक मी म्हणेन 10-12% टूल्स असतील. बाकी 80-85 टूल्स ही अशी आहेत की जी तुम्ही तुमच्या मोबाईलवरही सहज रीतीने वापरू शकता. फक्त ते काय ना की म्हणजे फक्त आपण एक गंमत घेऊयात की प्रेझेंटेशन्स बनवणे यासाठी जवळपास एक 40-45 टूल्स आहेत. त्यातलं मला कुठलं संयुक्तिक हे जर ते लग्न लागलं गेलं तर ते खूप सोपं आहे. आता दुसरी बाजू काय, ही सगळीच टूल्स ही आता जनरेटिव्ह AI मधली आहेत. जनरेटिव्ह AI म्हणजे काय, मी काहीतरी सांगतो की त्या विषयांवरचं चित्र बनव, यावरचा निबंध लिही, यावरचं काहीतरी गाणं बनव, व्हिडिओ बनव. ते तुम्हाला कमांड्स द्यावे लागतात. बरोबर, ज्याला आपण प्रॉम्प्ट्स म्हणतो. सो माझ्या इच्छेनुसार हे घडतं आहे. त्यामुळे त्याला खाद्य काय देतोय, मी जे मागतोय ते. आता मीच जर कमी काहीतरी सांगितलं, मीच जर अगदी तोटकं काहीतरी सांगितलं तर त्याचा आउटपुट तोटकंच असणार आहे. मी जर खूप प्रिसाईज त्याला काहीतरी सांगितलं तर येणारा आउटपुट अजून जास्त प्रगल्भ आहे. आणि तिसरी गोष्ट या सगळ्यावरची, हे सगळं सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला लाल आवडतो, मला नाही ना आवडत लाल. मग मला आलेल्या आउटपुटमध्ये जर लाल रंग दिसला तर किती का बाकीचा चांगला असेल ना, मी म्हणणार हे वाईट आहे. किंवा उलटही, मला हिरवा आवडतो, तुम्हाला हिरवा नाही आवडत, मला आलेल्या आउटपुटमध्ये तसं काहीतरी मला एलिमेंट दिसला म्हणणार कसलं कमाल केलं आहे. सो ह्या सगळ्या जनरेटिव्ह AI मधल्या या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर साधारण आपल्याला हे टूल्स वापरताना खूप सहजरीतीने वापरता येईल. म्हणजे ही वापरण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे, पण ती कशी वापरावी हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी पण तुम्ही जेवढं अचूक माहिती द्याल तेवढं अचूक आउटपुट तुम्हाला काय. आता गंमत आहे बघा ना, आपल्याकडे म्हणजे शिक्षण कसं घ्यावं किंवा एखादी गोष्टी कशी शिकावी यातली सगळ्यात मोठी बाब असते की वापरून बघून. आणि दुर्दैवाने आपण ज्या घोका शिक्षण पद्धतीतून आलो आहे तिथे वापरून काहीतरी शिका ह्या गोष्टीलाच कधी स्थान नव्हतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं काहीतरी शिकणं हे खूप अवघड वाटतं. आपल्याला अशा पद्धतीचं शिकणं म्हणजे आपल्या ते म्हणजे लक्षात की येत नाही, आपल्या म्हणजे आपल्या माइंड स्पेसमध्येच पण ते नसतं. पण कुठलीही गोष्ट, सायकल तुम्ही कशी चालवायला शिकलात, कोणीतरी तुम्हाला बसून त्याच्यावरचा निबंध नाही दाखवला, तुम्ही वापरत गेलात. क्रिकेट खेळत असाल किंवा कुठलाही खेळ खेळत असाल, कसा शिकलात, खेळूनच करूनच शिकलात ना. एखादा तुम्ही खाद्यपदार्थ बनवत असाल घरी तुमच्या हौसी पोटे, तोही तुम्ही करत शिकलात. ही तसंच आहे. ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण तसा ठेवला की ओके मी एखादी गोष्ट करत मला हे जमणार आहे किंवा करत नाही जमणार आहे. बरं एक टूल नाही आवडलं, अरे आहेत ना बाकीचे 40,000 आहेत, त्यातलं दुसरं घ्या. ह्याला द्यायला बरंच आहे. तुम्ही एक सुरुवात तर करा. आत्ता हे जे टूल्स वगैरे सगळं वापरणं आहे ना, ते जे टेक्निकल जे काम करतात किंवा जे नोकरी करतात त्यांच्यासाठीच आहे की जे छोटे बिझनेसेस करतात
इतर काही उद्योग करतात, याही मंडळींना याचा उपयोग होतो का, आणि होणार असेल तर तो कसा होतो? उलटं माझं म्हणणं आहे की हे जे छोटे उद्योजक आहेत किंवा इंडिव्हिज्युअल व्यावसायिक आहेत, स्टार्टअप्स आहेत, या सगळ्यांना तर उलट ह्या गोष्टीचा अनेक पद्धतीने फायदा होऊ शकतो. साधं आपण या सगळ्या सेगमेंटकडे बघत असताना लक्षात घेतलं तर आपल्याला बऱ्याचदा ठिकाणी जाणवेल की इथे सिंगल मॅन आर्मीसारखं असतं. बरोबर. हां, बाकीचे असतात मदतीला, पण सगळं काही जे काय तो एक व्यक्ती, तो किंवा ती ते सगळं घडवून आणत असते. आता त्या व्यक्तीचा स्वतःचा पिंड हा कशातरी एका खास गोष्टींमध्ये असतो, पण ती सोडता त्या व्यक्तीला अजून त्या सगळ्या अनेक गोष्टी कराव्या लागतात ज्या त्यांच्या पिंडाशी जुळवत नाहीत. मी म्हणेन की तुम्ही सुरुवात अशा गोष्टींपासून करा की जो तुमचा पिंड नाही. आता मी माझ्या स्वतःच्या कन्सल्टन्सीची कंपनी आहे, आम्ही 7-8 जण मिळून काम करतो, छोटीशी कंपनी आहे. माझं स्वतःचा अकाउंट्स, HR ह्या काही माझ्या जवळच्या गोष्टी नाहीत. त्या गोष्टींसाठी मी AI टूल्स वापरतो. इनव्हॉइस करणं, लोकांना रिमाइंड करणं, GST भरणं, TDS भरणं, या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे AI टूल्स आहेत. मला त्याच्याकडे बघावंच लागत नाही. लोकांना काय बाबा सुट्टीच्या रजा मंजूर करणं, त्यांच्या काय सॅलरीज कापणं, त्यांचा पगार मोजणं, त्यांचं काय बाबा कोणाचा वाढदिवस असेल तर काही 4 गोष्टी करणं पासून जे काही असेल, म्हणजे रिक्रुटमेंट टू रिझाईन, या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे HRची वेगवेगळी टूल्स आहेत. सो मला परत म्हणायचं की तुम्ही ज्या ह्याच्यात आहात, तसं बघायला तर लोगो बनवण्यापासून ते तुमचा पिच डेक बनवण्यापर्यंत या प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळी टूल्स आहेत, ज्याची तुम्ही मदत घेऊन तुम्हाला त्यातलं नाही आवडलं काही, पण एक वेगळा दृष्टिकोन तर मिळेल, एक वेगळा अँगल तर मिळेल की अरे अच्छा असंही होऊ शकतं का, याही पद्धतीने काही 4 गोष्टी होऊ शकतात का, अशा पद्धतीने वापरून बघायला काहीच हरकत नाही. आपण हवं असेल तर वेगवेगळ्या कॅटेगरीजबद्दल बोलूयात 1-2 मिनिटांनी. पण माझं म्हणणं हेच आहे की या छोट्या उद्योजकांसाठी उलट AI टूल्स याच्यासारखा मदतनीस दुसरा कोणी असूच शकत नाही. अगदीच, तुम्ही खूप चांगला मुद्दा म्हणला की सगळ्यात ट्रस्टेड तुमचा मदतनीस तो होऊ शकतो. फक्त तुम्हाला कसं वापरायचं हे शिकून घेतलं पाहिजे. आता थेट आपण मुद्द्यावरच येऊया. फॅशन, ब्युटी आणि काही सर्व्हिसेस आणि फूड अशा 4 सेक्टर्स घेतले तर एकेकाने त्याच्यासाठी कुठली टूल्स उपयोगाची ठरू शकतील हे तुम्ही सांगू शकाल? आता पण पहिल्यांदा मी सेक्टर स्पेसिफिक 1 मिनिटभराने येतो. आपण म्हणूयात की सगळ्या मंडळींसाठी काही टूल्स आहेत जी कॉमन कोणीही वापरू शकतो. अगदी. आता फॉर इन्स्टन्स लोगो बनवायचा आहे, प्रत्येक व्यवसायाला त्यांचा लोगो बनवायचा आहे. बरं, काही जणांना तर त्यांना नावंही काय ठेवायचं इथपासून मदत हवी असते, किंवा मला या सेगमेंटमध्ये काहीतरी काम करायचं आहे पण मला काय नाव ठेवू इथपासून सुरुवात आहे, लोगो कसा बनवू. तर या दोन्ही गोष्टींसाठी नेमलिक्स म्हणून एक खूप छान AI टूल आहे, नेम NAMELIX किंवा logo.ai. या दोन्हीवरती तुम्ही काय करता हे तुम्ही संक्षिप्त पद्धतीने 1 ते 2 ओळीत किती प्रिसाइजली सांगताय, यावरून तुम्हाला नावांचे अनेक ऑप्शन्स मिळू शकतील. आता मी इथे सजेस्ट करेन की तुम्ही ज्या ठिकाणी किंवा ज्या लोकॅलिटीमध्ये तुमचं ऑपरेशन आहे आणि ज्या टार्गेट ऑडियन्ससाठी तुम्ही करताय त्या दोघांबद्दलची काही ना काही माहिती त्या पहिल्या 1-2 ओळीत द्या, म्हणजे तुम्हाला येणारे आउटपुट किंवा नावं ही खूप सोपी येतील. एक्झाम्पल एक देऊयात. मी मध्ये अशाच एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बोलत असताना तिथल्या एक मित्राने विचारलं की मला ऑर्गॅनिक फ्रूट्स एक्सपोर्ट करायचा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला तो पुण्यात सुरू करायचा आहे आणि मला लोकल कस्टमर्सलाही विकायचं आहे. आता त्यांनी पहिलं जर फक्त प्रॉम्प्ट दिला की ऑर्गॅनिक फ्रूट्स डीलर, आता ह्याला येणारी नावं जी असतील ही फ्रेंचपासून स्पॅनिशपासून अशी कुठलीही येतील, पण त्याच्यात त्यांनी फक्त हा सेन्स ॲड केला की मी पुणे बेस्ड आहे, ऑर्गॅनिक फ्रूट्समध्ये काम करतो, मला एक्सपोर्टही करायचे आहेत, तसंच मला कोथरूडमध्ये माझा गाळा करून मला लोकल कस्टमर्सलाही विकायचं आहे, असं जर दिलं तर कदाचित त्याला येणाऱ्या नावांच्या ऑप्शन्समध्ये काही मराठी पण असतील, किंवा त्याला जे काय लोगोचे ऑप्शन देतील त्याच्यात काही अंशी लोकल किंवा कलोकियल अँगल पण विचारात घेतला असेल. सो ह्या 2 गोष्टी मी मगाशी म्हणलो तुम्ही किती प्रिसाइजली कमेंट करताय. सो ह्या 2 टूल्स वापरून तुम्ही तुमचं साठी लोगो बनवून घेऊ शकता, लोगो डिझाईन करून घेऊ शकता. यानंतर साधं लागतं आपल्याला की आपल्याला ब्रोशर्स लागतात, लिफलेट्स लागतात. यासाठीच्या 2 गोष्टी परत आल्या, त्या डिझाईन करणं आणि त्याचा कंटेंट. मग तुम्हाला मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी
किंवा तुमच्या वेबसाईटसाठी, तुमच्या HR कॉन्ट्रॅक्टसाठी किंवा कोणावरती लीगल काही कंटेंट रायटिंग हवं असेल, या सगळ्यासाठी वेगवेगळे AI टूल्स आहेत. एक सिम्पल एक्झाम्पल म्हणून ग्रॅव्हिटी राईट नावाचं एक टूल आहे. त्यावरती तुम्हाला ह्या विविध पद्धतींचे AI कंटेंट रायटिंगची मदत होईल. मला मग वेबसाईटवरती कंटेंट लिहून हवा आहे का, मग प्रॉडक्ट पेजवरचा वेगळा आहे, कॉन्टॅक्टचा वेगळा आहे, होमचा वेगळा आहे, कारण त्याच्यावरती वेगवेगळी भाषा लागते. आता इथे परत तेच आलं, या कुठल्याही टूलला मी काय करतो किंवा माझं वेगळेपण काय हे जर मी जितक्या प्रिसाइजली सांगेन तितका तो अजून जास्त हे देईल. म्हणजे वेबसाईटवर लिहित असताना त्याला तुम्ही सांगा की माझे हे कीवर्ड्स आहेत, तुम्हाला कीवर्ड शोधायचे आहेत, कीवर्ड इंटेंट म्हणून अजून एक AI टूल की ते वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कुठले AI कीवर्ड्स वापरले जातात. बरं, तर मला माहीत नाही की कुठले वापरू, तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर्स ते शोधायचे आहेत का, द हॉथ म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरचा ॲनालिसिस करून घेऊ शकता. कीवर्ड सापडले, कीवर्ड ग्रॅव्हिटी राईटला द्या, त्याच्यावरनं कंटेंट बनवून घ्या. आता कंटेंट बनवून झाला, आता मला त्याच्यावरती काहीतरी इमेजेस हव्यात, ते खरे फोटो असतील तर आपल्याकडे अनेक AI जनरेटेड इमेजेस बनवणारे आहेत. म्हणजे डायली, मिड जर्नीपासून बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला हवे तसे इमेज जनरेट तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओज बनवून हवे असतील काही काही प्रमोशनसाठी तर Steve.ai म्हणून एक कमालीचं टूल आहे. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुमचा चेहराच पण दिसला पाहिजे, माझाच आवाज ऐकू आला पाहिजे, तर त्यासाठी D-ID नावाचा एक टूल आहे की ज्यावरनं तुम्ही स्वतःच त्याच्यात दिसाल. हे सगळं वापरून मला कदाचित एक माझं प्रमोशनल प्रेझेंटेशन पण बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी app.presentations.ai म्हणून एक टूल आहे की जे वापरून तुम्हाला हव्या त्या पद्धतीचं प्रेझेंटेशन्स बनवून घेऊ शकता. हा सगळा प्रकार करून आता मला माझी वेबसाईट बनवायची आहे. Site123 म्हणून एक टूल आहे की जे तुम्हाला कोडिंगमधलं काहीही आलं नाही तरी एक डोमेन विकत घेण्यापासून गुगल ॲनालिटिक्स, व्हॉट्सॲप इंटिग्रेशन, तुमची वेबसाईट सिक्युअर करणं, हा सगळा प्रकार करून तुम्हाला एक वेबसाईट अप अँड रनिंग करून देऊ शकते एक 3 ते 4 मिनिटात. आणि ह्या सगळ्या टूल्समधनं येणारी प्रत्येक गोष्ट ही एडिटेबल आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जनरेट करून घ्या, उद्या तुम्हाला वाटलं की अरे नाही मला हा फोटो बदलायचा आहे, मला माझा लोगो तिथे टाकायचा आहे, मला माझा फोटो टाकायचा आहे, मला कंटेंट वेगळा लिहून हवा आहे, करू शकता. पण सगळं तयार करून घेणं हे सहज तुम्हाला करून घेऊ शकता येईल. ही जी Site123 मी सांगतो ह्याच्यात तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट पण बनवता येईल. बरं, आत्ता ह्या सगळ्या मंडळींसाठी आपल्याला काय 150 पानांची वेबसाईट करायचीच नाही आहे, 3-4 पानांची करायची आहे, सफिशियंट आहे या सगळ्या ठिकाणी. एक स्मॅटबॉट नावाचं एक टूल आहे जे वापरून तुम्ही चॅटबॉट्स तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता. मग ते व्हॉट्सॲपवरती असू देत किंवा वेबसाईटवर असू देत, तेही पुन्हा AI बेस्ड आहे. त्याला तुम्हाला हेही करता येईल की बाबा समजा युजरनी काहीतरी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं मी प्री डिफाईंड उत्तर नाही दिलेलं, पण माझ्या वेबसाईटवरती शोध आणि तूच उत्तर दे, ही सोय आहे. ह्याचाच अजून एक भाऊ आहे की ज्याच्यात कोणी काहीही विचारलं प्रश्न, माझ्या वेबसाईटवर तुला माहिती मिळाली तर तिकडनं देच, पण नाही मिळाली तर तो प्रश्न GPTला विचार, त्याचं उत्तर घे आणि त्याला इथे दे, असंही करण्याची सोय आहे. सो पहिल्यांदा हे जे मी म्हणलो तसे हे सगळे टूल्स असे आहेत की जे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये असाल तर तुम्हाला लागतातच लागतात. त्यासाठी तुम्हाला हे वापरून बघायला काहीच हरकत नाही. मी पुन्हा त्याच्यात असं काय ना अशी रिक्वेस्ट करेन की काय होईल फार तर फार तुम्हाला ह्यातनं आलेलं आवडणार नाही, पण माझं दुसरं म्हणणं की मगाशी मी म्हणलो तसं की तुम्ही जितकी क्लिअर इनपुट द्याल तितकंच क्लिअर आउटपुट मिळेल. कारण AI ही डायजेस्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे. ते तुम्ही जे खाद्य द्याल तेच पचवेल. तुम्ही खाणं वाईट दिलं, तुम्ही रोज पिझ्झा खात बसलात अपचन होईल, तुम्ही छान खाद्य दिलं ते व्यवस्थित चालेल. तर दुसरा पॉईंट असा की आज नाही, तुम्ही जोपर्यंत AI टूल्स वापरणार आहात तोपर्यंत तुम्हाला AI टूल 100% ॲक्सेप्टेबल आउटपुट द्यायला खूप काळ जाईल. कारण हे मशीन लर्निंग आहे, बरोबर, ते तुमच्याकडनं शिकत जातं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी ते जे काय आउटपुट देईल यावर तुम्हाला तुमचे संस्कार करावेच लागतील. तुम्ही जर तुमचे संस्कार करणार नसाल तर ते तुमचं आउटपुट म्हणता येणार नाही. त्याला तुम्ही पहिला ड्राफ्ट म्हणून बघा, अगदीच तो तुम्ही नीट करत जा. पण तो पहिला ड्राफ्ट जरा किंवा कच्चा मसुदा जरी असला तरी तिथपर्यंत यायला लागणारा जो काय वेळ आहे तो तर नक्की वाचला आपला, आणि तो सिग्निफिकंटली वाचेल आणि त्याचा तुम्हाला फायदा खूप जास्त झालेला दिसेल. अशा पद्धतीने ही पहिली झाली. आता तुम्ही कुठले सेक्टर सांगत होतात? फूड, त्याच्यानंतर फॅशन, ब्युटी आणि सर्व्हिसेस. काही आता या तिघांनाही फोटोग्राफी खूप लागते या तिन्ही सेगमेंट्सला, की मग त्यांच्या प्रॉडक्टची फोटोग्राफी असेल किंवा काही ठिकाणी घेऊन ते फोटोज मॉडिफाय करणं असेल, तर फोटो एडिटिंगचे बरेच ॲप्स आहेत.
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट सारखे काहीतरी फोटोज जनरेट करा असे टूल्स तुम्हाला आहेत. एखादं चांगलं आता फॉर इन्स्टन्स ह्याच्यात मी नाव न सांगण्यामागचं एवढंच आहे की ही टूल्स आहेत ना ही खूप जास्त सब्जेक्टिव्ह आहेत. पुन्हा म्हणजे एखाद्या प्रत्येक ज्यांनी कोणी क्रिएटर्स आहेत ती शेवटी माणसंच होती. त्यामुळे तुम्ही काय नाही फोटो जनरेटर म्हणून पण समजा एक टूल आहे फॉर इन्स्टन्स जे मी बऱ्याचदा वापरतो, किंवा या सगळ्याच बरोबरचं आलेलं बॅकग्राऊंड रिमुव्हिंगसाठी म्हणा, किंवा अगदी तुमचं कॅनव्हा जरी बघितलं तरी त्याच्यातही आता मॅजिक प्रॉम्प्टपासून अगदी AI चे वेगवेगळे फीचर्स आलेले आहेत. सो ॲप इररिस्पेक्टिव्ह पर्पज यातलं समजून घेतलं, 1-2 मिनटं धरूयात की बाबा माझं काहीतरी बाबा शॅम्पू मी बनवतो घरगुती, माझं मी काहीतरी बाबा एक प्रॉडक्ट बनवलेलं आहे, शॅम्पूची मला बॉटलचं पॅकेजिंग करून घेतलेलं आहे, त्याचे मला फोटोज काढून हवेत. तर तुम्हाला असे अनेक टेम्पलेट्स मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉडक्ट सोडून बाकी सगळं डिझाईन झालेलं आहे, आणि जे आपल्याला सर्वोत्तम ब्रँड्सचे फोटोज जसे दिसतात तशा पद्धतीने ते फक्त प्रॉडक्ट काढा, बाकी सगळं त्यांनी मसाला करून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या प्रॉडक्टचा स्वतःच्या फोनवरनं फोटो काढून टाकायचा आहे, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यापासून बाकी त्याचं सगळं जे काय काम आहे ते टूल व्यवस्थित करू शकतं. त्याच्याचवरनं त्याचं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने डेमोज काही करून बघायचे आहेत, प्रोटोटाईप्स काही करून बघायचे आहेत, ते करणारे परत आहेत. त्याचंच आता माझं सगळं तर एकदा ते व्यवस्थित झालं, आता ह्याचं पोस्टर बनव, ह्याच्यासाठी वेगळं टूल आहे. आता हे वापरून ह्याचा एक ॲनिमेटेड व्हिडिओ बनव, ॲनिमेकर म्हणून एक वेगळं टूल आहे. हेच सगळं वापरून माझा एक हे कर GIF बनवून दे, हे सगळं वापरून मला व्हॉट्सॲपच्या साईजमध्ये काहीतरी करून दे. त्यामुळे त्याचे पाय तुम्हाला दणदणीत पसरलेले दिसतील. या सगळ्या सेगमेंटमध्ये अजून एक खूप मोठी गोष्ट लागते की त्यांना जो काही कंटेंट आहे त्या प्रॉडक्टबद्दलचा हा खूप प्रिसाइजली लिहावा लागतो. कारण हा सगळा जो काही सेगमेंट आहे, कारण यामध्ये म्हणजे अगदीच लॉज अँड रेग्युलेशन्सच्या ह्यानी जे लिहिताना बऱ्याचदा लोक वरवरचाच लिहितात किंवा तो विचार न करता लिहिला जातो. स्पेसिफिकली तुमच्या ब्रोशर्समध्ये, प्रॉडक्ट मॅन्युअल्समध्ये, इवन प्रॉडक्ट पेजवर, तिथे परत मी रिक्वेस्ट करेन की ग्रॅव्हिटी राईटचा परत वापर करा. तुम्हाला त्यातनं मिळणारे जी काही ती भाषेचा एक लहेजा आहे तो तुम्हाला एक वेगळा सापडेल. आता पुन्हा त्याला तुम्हाला सांगावं लागेल की हे प्रॉडक्ट कशा अंडर, कुठल्या रूल्स अंडर, कुठल्या सर्टिफिकेशन्सच्या अंडर असतं. तुमचं ते काय FCCIचे वेगवेगळे असतात किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत, FDA अप्रुव्हल्स वेगवेगळे असतात. ते तुम्हाला फक्त क्लिअरली त्याला सांगावं लागेल की ओके माझं जी काय आहे ना ते प्रॉडक्ट कॅटेगरी सो अँड सोच्या अंडर आहे. हे जर मी क्लिअरली त्याला सांगितलं तर ती भाषा खूप उत्तम पद्धतीने तुम्हाला लिहून देऊ शकेल. किंवा अजून पुढे जाऊयात, या सगळ्या आपल्या उद्योजकांना बऱ्याचदा रील्स आजकाल बनवायचे आहेत, त्याच्यासाठी रील मेकर म्हणून एक खूप छान टूल आलेलं आहे. जिंगल्स काहींना स्वतःच्या ब्रँडचं एक बनवून घ्यायचं असतं जे सगळ्या ठिकाणी म्युझिक म्हणून वापरायचं आहेत, त्याच्यासाठी ऑटोपॉडपासून बाकी बरीच टूल्स आलेली आहेत ज्याच्यात तुम्ही स्वतःचं म्युझिक तयार करा, स्वतःच्या ब्रँड जिंगल्स बनवून तेच तुमच्या रील्सला वापरा. ओव्हरऑल सगळं बघितलं गेलं ना तर तुमच्या पहिल्यांदा आत्तापर्यंत आपण बोलतो ही सगळी साधारण मार्केटिंग या अँगलच्या अंडर येणारी टूल्स आहेत. पण ह्याचबरोबर मला रोजचा माझं प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं आहे, यासाठी ट्रेलो म्हणून एक खूप छान टूल आहे, असना म्हणून एक खूप छान टूल आहे, monday.com म्हणून एक खूप छान टूल आहे की अगेन तुम्ही ज्याच्या आहे त्याच्यासाठीच मी प्रोडक्ट डेव्हलप करतो आहे, यासाठी काय वेगवेगळ्या गोष्टींनी मी गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत, ह्याच्या चक्क टेम्पलेट्स आहेत. तुम्ही तुमच्या फक्त गोष्टी बदला. ओके एक काय टेम्पलेट असेल की 10 जणांच्या टीमसाठीची, एक असेल 2 जणांच्या टीमची, एका ठिकाणी दिलेलं असेल की त्याच्या 9-10 गोष्टी सबस्टेप्स आहेत, त्यातल्या ज्या तुमच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत तेवढ्या ठेवा, जेवढं नाही आहे ते डिलीट करून टाका. एकदा का तुम्ही ते फ्लो बनवला की त्यानंतर तुम्हाला चक्क तुमच्या दर काही वेळाने तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यासारख्या त्या गोष्टी तुम्हाला फॉलोअप घेतल्यासारख्या घेतील. असिस्ट नावाचं एक टूल आहे ज्याच्यावरनं तुम्हाला मिळेल की आज मी काय काय करावं ह्याच्यासाठी चक्क माझा असिस्टंट असल्यासारखं, सेक्रेटरी असल्यासारखं एक टूल आहे जे पुन्हा हे सगळ्या वन मॅन आर्मीच्या सारख्या जनतेला त्याची खूप मदत होऊ शकेल. की ओके बाबा आज का बाबा 17 तारीख आहे, तू मागच्या महिन्यात 17 तारखेला GST भरला होता, आज भरायचा आहे का? मी कदाचित माझ्या लक्षात आलं 20लाच भरायचा आहे, पण तो कदाचित मला ही आठवण करेल, तो मला ही आठवण करेल की अरे तू आजच भर कारण उद्या परवा तू नाही आहेस. सो माझा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या पद्धतीत जिथे जिथे मी जे काही काम करतोय तिथे मला मदत व्हायला अशा टूल्सची मदत होईल. HR साठीची जर अनेक ठिकाणी होऊ शकेल जिथे मला ऑफर लेटर्स पाठवायचे आहेत, कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे आहेत, MOUs करायचे आहेत,
किंवा मला कोणाला तरी इंटर्न घ्यायचा तर त्याला बाबा त्याच्या कॉलेजमध्ये मला एक ऑफर लेटर त्याला पाठवावं लागतं, मग त्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं. ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही करू शकता का? तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही स्वतः बसून हे सगळं लिहू शकता का? डेफिनेटली करू शकता. पण त्याच्यात मी माझा वेळ का वाया घालू जो मला माझ्या कोर ठिकाणी द्यायला आवडेल. तुमची प्रोडक्टिव्हिटी आणखीन वाढेल हे जर टूल्स तुम्ही वापरले. आणि दुसरी बाजू की मी जर ते करत बसलो जो माझा पिंड नाही तर अर्थात त्याचं मिळणारं आउटपुट हे काही सगळ्यात बेस्ट नसणार आहे. अगदीच. मग ते करत बसण्यापेक्षा मी या गोष्टींची मदत घेतली. म्हणजे तुमची इफिशियन्सी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, त्याच्यानंतर एरर्स कमी होतील, मॅनपॉवर म्हणजे पैसे पण वाचतील आणि वेळ पण वाचेल. बरं, आता हे तुम्ही सगळे टूल्स आणि टेम्पलेट्स सगळं सांगितलं. हे करायला सहज कुणीही जाऊन रजिस्टर करू शकतो आणि फ्री वापरू शकतो की प्रत्येक याला काही पेड हे टूल्स आहेत? आता दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर आपण आता ज्या काळात जगतोय तिथे आपण एक तर जुगाडू आहोत की म्हणजे एका ईमेल आय डीने समजा 5 गोष्टी एखाद्या टूलवर करता येतात, तसं हवी करायला काय करतो आपण, दुसरा ईमेल आय डीने लॉग इन करा. एथिकल आहे का नाही सोडून द्या, पण हे करणारी वृत्ती ही आपल्याकडे आहे. दुसरं मी म्हणेन की ही सगळी जी काही कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत ही एनिवेज मला करावी लागणार आहेत. बरं, ही जर मी करत बसलो तर साधारण माझा दिवसातला किती वेळ जाईल? चला बाबा, माझे दिवसातले 3 तास रोज याच्यासाठी जातील. म्हणजे महिन्यात समजा जर मी 25 दिवस काम करणार असेल आणि 3 तास म्हणजे माझे ओव्हरऑल महिन्यात 75 तास जाणार आहेत. बरं, आता आपण सगळे ज्या काही रेटनी काम करतो त्यात आपल्याला साधारण माहिती असेल की मी एका तासाचे किती पैसे माझे असू शकतात. तुम्ही जर बघितलं की बाबा मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी चक्क अगदी साधं आपण कॅल्क्युलेशनला सोपं म्हणून धरूयात की मी कुठलंही काम करताना माझे स्वतःचे तासाला 2,000 रुपयांनी बाबा चार्ज करत असेल, एक्झाम्पल घेऊयात, तर माझे 75 तास याच्यावर जाणार आहेत. म्हणजे माझ्या महिन्याचं जवळपास 1.5 लाख रुपयाचं काम मी इथे करतो आहे. आता ही सगळी टूल्स मी म्हणतो आहे की तुम्ही एक म्हणजे मार्केटिंगसाठी 2-3, HR साठी एखादं, प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी एखादं, तुमच्या अकाउंटसाठीचं एखादं, अशी जवळपास एक 5-6 टूल्स जरी तुम्ही दर महिन्याला वापरत गेलात तर या 5-6ही टूल्सचे मिळून महिन्याचा खर्च हा 8,000हून जास्त जाणार नाही. आता 8,000 मला भरावे लागतील, हो, पण माझे वाचणार किती आहेत तर 1,42,000. बरोबर. हे आपल्या आपल्या पद्धतीने. तरी मी म्हणलं की मी एक एक्झाम्पल म्हणून पर आवर म्हणजे रेट 2,000 रुपये आणि 25 तास हे प्रत्येक व्यवसायासाठी तुम्हाला तुमचं चक्क कॅल्क्युलेट करून बघा. मग तुम्हाला कळेल की ओके माझे खरंच ह्याच्यामुळे किती पैसे वाचणार आहेत आणि तुम्हाला खरंच ते वाचलेले एका महिन्यात नक्की कळतील. 1 महिना ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. जर तुम्हाला त्याचे फायदे दिसले दुसऱ्या महिन्यात करा. कारण नुसते इथले 1,42 वाचणार आहेत अशातला भाग नाही. ते वाचलेले पैसे मी मला आवडणाऱ्या गोष्टीत केल्यामुळे तिथे मला अजून पैसे येण्याची शक्यता आहे. सो कदाचित मी डेल्टा प्रॉफिट जो बघतोय हा अजून दुप्पटही असेल कदाचित त्याच्यापेक्षा. अगदीच. हे प्रत्येकाच्या दृष्टीने आता प्रत्येकाला जसं हवं आहे तसं त्यांनी शोधावं आणि याच्यात तुम्ही पडलात की आपोआप ते शिकत जाऊन पुढे हे करतात. आता हे सगळं डिजिटल गोष्टी वापरताना त्याचे धोके पण काही आहेत. तर ही काळजी कशी घ्यायची हे सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरताना? आता ह्याच्यात 2 पद्धती आल्या की हा सगळा माझ्या डेटाशी संलग्न भाग आहे. त्यामुळे आता ह्याच्यात मी तुम्हाला या टूल्समध्येच अजून एक गोष्टीचं एक गंमत म्हणून सांगतो ज्याला को पायलट म्हणतात. जे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचे आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत, बऱ्याच जणांचे को पायलट्स आलेत किंवा ज्याला अजून थोड्याशा सोप्या भाषेत ज्याला आपण कस्टम GPTs म्हणू की मला माझ्यासाठी तयार केलेलं एखादं GPT मग ते वेगवेगळ्या गोष्टींमधनं वापरून या टूलचं एवढं, या टूलचं एवढं, या टूलचं एवढं असं करून कस्टमाइज केलेलं असेल किंवा अजून काही पद्धतीने असेल. जिथे मी को पायलट किंवा कस्टमाइज्ड डोमेनमध्ये जातो आहे तिथे त्याचा अर्थ काय, तो मी दिलेल्या डेटाशीच खेळत बसतो. तो डेटा बाहेर जात नाही, बाहेरचा डेटा आत येत नाही. पण मी बाकीच्या टूल्सची जेव्हा बोलतो आहे ती सगळे ओपन सोर्स आहेत. म्हणजे माझा डेटा सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचा डेटा माझ्यासाठी आहे. आता हे जर बायफर्केशन कळालं तर मी एखादं टूल वापरत असताना ते जर ओपन प्लॅटफॉर्ममधलं आहे तर ओपन प्लॅटफॉर्मला तुम्ही अशा गोष्टींच्याच गोष्टी बनवून घ्या की ज्या मला चालणार आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला सगळ्यांची कानउघडणी करण्याची गरज ही आहे की प्रत्येकालाच वाटतं की मी काहीतरी खूप जगावेगळं करतोय. तर अनफॉर्च्युनेटली असं काही नाही आहे. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा वेबसाईटवर तुमच्या टाकताय म्हणजे ती ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे, मग तोच डेटा ह्याला द्यायला काय हरकत आहे. सो तुमच्याबद्दलची अशी माहिती जी तुम्हाला वाटतं की अगदीच खाजगी आहे, अगदीच पेटंटेड आहे आणि ती जर खरंच तशी असेल
तर मी म्हणेन की तुम्ही कस्टम जीपीटीज किंवा कोपायलट्सकडे जा. तुमचा बाकी कुठलीही गोष्टीचा अनालिसिस हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म्सवरती होऊ शकतो. फक्त तुम्ही तुमच्या डेटाकडे खरं तर त्रयस्थपणे बघा, आणि हा डेटा हा फक्त माझ्याच मालकीचा आहे का जगात सगळ्यांकडे आहे? आणि जो 97-98% त्याचं उत्तर हो सगळ्यांकडे आहे. माझा फक्त एक भ्रम आहे की हे फक्त माझं आहे. ह्याच्या पलीकडे आपण गेलो तर खूप सोपं होईल. अजून एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्याला ईमेल्स बरेच येतात, व्यवसायासाठीचे असू देत, त्यांना उत्तरं द्यायची असतात. तर मर्लिन नावाचं एक टूल आहे, ते तुम्ही वापरत असाल तर तुम्ही एकदा साधारण काय पद्धतीचा रिस्पॉन्सेस असतात, काय पद्धतीचे येतात, तर तो अख्खा ईमेल कुठलाही आला तर ते, किंवा त्या ईमेलमध्ये 10 जण आहेत, त्या 10 जणांनी एकमेकांची काहीतरी बोललं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे काय बाबा अभ्यास करून ते टूल तुम्हाला फक्त विचारतं की तुम्हाला हे करायला चालेल का? तुम्ही हो म्हटलात की तो त्याचा मेलला रिप्लाय करतो. तो अजून एक त्याचाच एक ब्रिव्हो म्हणून एक भाऊ आहे की जो आपल्याला मास ईमेलसाठी वापरता येईल. त्या टूलमध्ये एक खूप छान छोटीशी गोष्ट आहे, बाकी फीचर्स खूप आहेत त्याच्यात आहेत की फाइंड कन्व्हिनियंट टाईम. म्हणजे मी माझ्या साईडनी पाठवताना एक ईमेल लिहिला, माझ्याकडे समजा काय धरूयात 10,000 जणांचा डेटाबेस आहे, तो त्याचा मी अपलोड केला. आता ह्या 10,000 पैकी तुम्ही समजा दिवसभरात तुमचे ईमेल्स तुमच्या मोकळ्या वेळात जास्त वाचणार आहात, ही तुमच्यासाठीची वेळ धरून चला दुपारी 2 ते 3 आहे. अजून कोणासाठी ती सकाळी 9:30 ते 10:30 असेल, कोणासाठी पहाटे 4:30 असेल, कोणासाठी अजून वेगळी काहीतरी असेल, कोणीतरी दुसऱ्या देशात राहत असेल, तिथल्या टाईम डिफरन्सनुसार ती अजून वेगळी असेल. तर हे प्लॅटफॉर्म त्या युजरची ती वेळ शोधतं आणि त्यावेळी त्याला तो मेल पाठवतो. आता या सगळ्या गोष्टींचा एक थोडक्यात एका वाक्यात फक्त मी समराईज करतो हे सगळंच, की जे आपण थोडंसं आता ॲक्सेप्ट करायला हवं आणि या टूल्सकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा कदाचित त्यामुळे बदलेल. हे कोट मी बऱ्याचदा वापरतो, ते असं आहे की मार्केटिंग टुडे इज नो लॉंगर अबाउट द प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस यू सेल बट द स्टोरीज यू टेल. करेक्ट. तुम्ही काय गोष्टी सांगताय. आता हे जर पटलं असेल तर ह्याच्या पुढचं दुसरं आहे, इफ आय एम सेलिंग अ पेन टू रमेश, आय मस्ट मार्केट ऑर आय शुड नो अबाउट पेन कम्प्लिटली, पण आता आय शुड ऑल्सो नो अबाउट रमेश. कारण आधी मी एक जाहिरात जी करायचो ती सगळ्या मासेससाठी करायचो, आता त्या मला प्रत्येक मासमधल्या प्रत्येका वेगवेगळ्यासाठी जाहिरात करायची. आपण मार्केटिंगमध्ये बेसिक STP शिकलेलो आहोत बघा, सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग. त्या STP बरोबर आता अजून एक P² झाला आहे, तो म्हणजे पर्सनलायझेशन. हे पर्सनलायझेशन जर गाठायचं असेल तर पुन्हा AIचीच मदत घ्यावी लागेल. हा सगळ्या पद्धतीने जर बघितलात तर त्याच्यावरती तुम्ही जो काय खर्च म्हणून बघता तो खर्चापेक्षा तुम्हाला गुंतवणूक वाटायला लागेल, कारण त्याचे फायदे हे तुम्हाला बऱ्याच पद्धतीने दिसतील. कोणीही कुठल्याही बॅकग्राऊंडमधला, काहीही कॉम्प्युटर बॅकग्राऊंड नसलेली कुठलीही व्यक्ती हे सगळे टूल्स वापरू शकते. आणि ते वापरत असताना बेसिक आपल्या जो काही डेटा आहे तो आपलाच आहे असं जर आपण ठरलं तर कस्टमकडे जा. तो असा आहे की जो सगळ्यांकडे असू शकतो, सगळ्या जगात ओपन सोर्सला आहे. तर ही सगळी AI टूल्स जी आहेत त्यातली कुठलीही वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही. अगदी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सगळं सांगितलं. म्हणजे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर या सगळ्या तुमच्या काय म्हणतो आपण ते सहकारीच म्हणूयात, हो, कारण म्हणूयात, हे सगळे टूल्स म्हणजे त्यांना घेऊन तुम्ही जर काम केलं तर नक्कीच तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, तुमचा वेळ वाचेल, तुमचे पैसे वाचतील आणि तुमचं काम खूपच रिफाईन आणि चांगलं होईल. पण हे कसं करायचं, काय करायचं, हे सगळं शिकायचं असेल तर असेच तुम्ही पॉडकास्ट पहा. आम्हालाही तुमच्या प्रतिक्रिया कळवा, म्हणजे नवीन तुमच्यासाठी आणखीन काही आम्हाला गेस्ट बोलवायचे असतील, आणखीन चांगलं काही पॉडकास्ट करायचे असतील, आम्हालाही त्याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच.